राज्य मंत्रिमंडल विस्तार में भ्रष्टाचार, महिला उत्पीड़न के विवादास्पद आरोपों से घिरे संजय राठौड़ को दोबारा कैबिनेट में शामिल किए जाने से वाशिम में शिव सैनिक आक्रामक हो गए हैं। इस मौके पर संजय राठौड़ के खिलाफ जोरदार नारेबाजी कर इलाके में माहौल गरमा दिया गया है। साथ ही विधायक भावना गवली को कैबिनेट में जाने का मौका पुरजोर मांग कर रहे हैं। महिला उत्पीड़न और भ्रष्टाचार, शिवसेना कार्यकर्ताओं का कहना है कि आरोपों से घिरे संजय राठौड़ को वाशिम पालक मंत्री नहीं बनाया जाना चाहिए। महागठबंधन में बीजेपी और एनसीपी ने महिलाओं को कैबिनेट में पद दिया है, लेकिन शिवसेना ने एक भी महिला विधायक को मंत्री पद का मौका नहीं दिया। संजय राठौड़ जैसे दागी नेता को कैबिनेट में जगह देकर शिंदे शिवसेना को क्या हासिल हुआ? महिला विषयक भावना गवली को कैबिनेट में मौका देने की पुरजोर मांग की गई है। अगर शिवसेना ने वाशिम शहर में शिव सैनिकों के इस आंदोलन को गंभीरता से नहीं लिया तो संजय राठौड़ के खिलाफ आंदोलन तेज होने की भी चेतावनी दी गई है। मागील 15 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी विस्तार झाला। शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी एक शक्यता होती व अस्वस्थता होती की या ठिकाणी आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं नाव शेवटच्या क्षणापर्यंत 15 तारखेला सुद्धा 11 वाजेपर्यंत भावनाताई गवळी यांचं नाव त्या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये होतं व 100% भावनाताईंना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणारच होतं। परंतु आज या ठिकाणी जर आपण बघितलं असेल त्या मंत्रिमंडळामध्ये ताईंचा विस्तार झाला नाही। हा या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठौड़ यांनी कट कारस्थानातून त्या ठिकाणी आदरणीय भावनाताई गवळी यांचं तिकीट कापलं व जी सीट 100% त्या ठिकाणी निवडून येणार होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव, त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठौड़चा आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। जर या ठिकाणी संजय राठौड़ यांना जर पालकमंत्री पद दिले, त्यांनी जर ते पालकमंत्री पद स्वीकारले, त्यांना स्पष्टपणे इशारा आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठौड़ यांना पाय टाकू देणार नाही। जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। दुसरा एक आणखी महत्त्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला, विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे। हा या ठिकाणी आमचं नेतृत्व सुद्धा असेल, त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठौड़ ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत, महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुळका आला? आमची स्पष्टपणे मागणी आहे संजय राठौड़ यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळात या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा। जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल, हे स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। नुकतंच मंत्रिमंडळ पार पडलं आणि खऱ्या अर्थानं हे जे सरकार आलेलं आहे यामध्ये सिंहाचा वाटा लाडक्या बहिणीचा आहे। तरीही भारतीय जनता पार्टीनं 3 महिलांना मंत्री केलं, राष्ट्रवादी अजितदादा गटाने सुद्धा 2 महिलांना मंत्री केलं, परंतु शिवसेनेमध्ये एक महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून मोठं नेतृत्व भावनाताई गवळी आहेत, त्यांनी 5 वेळा दिल्ली दरबारी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व केलं आणि त्या विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत। त्यांनी महिलांचे त्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली। त्यांच्या वडिलांचा वारसा टिकवत शिवसेना विदर्भामध्ये मोठी केली, परंतु दुर्दैवाने काही शत्रूंनी त्यांच्या विरोधात कटकारस्थान करून वारंवार भावनाताईंना अडचणी आणण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह विदर्भातल्या लोकांना वाटत होतं की भावनाताईंचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, परंतु वेळेवर 15-20 मिनिटात नाव कसं कॅन्सल झालं याचा संभ्रम निर्माण झाला आहे। सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे। भावनाताई या त्या ठिकाणी महिलांच्या बचत गटापासून त्या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतायत। भावनाताई सारखं नेतृत्व डावललं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा अपमान आहे आणि भावनाताई सारखं नेतृत्व महिलांमध्ये जर सक्षम असून का डावललं असेल तर सन्माननीय शिंदे साहेबांनी याचा सविस्तर त्या ठिकाणी विचार करावा आणि याच्या आधी जो पालकमंत्री वारंवार संजय राठौड़ आमच्या भावनाताईंना अडचणी आणण्याचं काम करताय, वारंवार कटकारस्थान करून त्या ठिकाणी विरोध निर्माण करून ताईचा प्रत्येक ठिकाणी अडथळा निर्माण करतात, त्यांना या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी सन्माननीय शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की भावनाताईंना या ठिकाणी मंत्रिमंडळात जर स्थान दिलं नाही तर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही या ठिकाणी राजीनामा देतो आणि आम्ही फक्त भावनाताई यांचे समर्थक आहोत, आम्ही दुसऱ्या कोणाचेही समर्थक नाही। भावनाताई गवळीच्या मागे फार मोठा जनसागर आहे, भावनाताई गवळी या सक्षम नेतृत्व आहेत। येणाऱ्या काळात भावनाताई गवळी मंत्रिमंडळात एक जागा राहील तिथे त्यांना घेतलंच पाहिजे। हा आमचा सर्वांचा या ठिकाणी नारी सन्मान झाला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे। या देशामध्ये एक नारी पूज्यते
रमणते तत्र देवता, देवासमान आम्ही या ठिकाणी नारीला मानतो, पूजतो. एक सक्षम नेतृत्व निर्माण झालं, त्यांना नारीला का संपवतात हा सर्व आमच्या बांधवांचा या ठिकाणी तुम्हाला सवाल आहे. भावनाचा न्याय मिळालाच पाहिजे. जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयां और जड़ी बूटियां, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।